नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक नासी फडके लिखित कादंबरी इशारा. प्रकरण 4. ताईंना फार दुःख झालं. रागाची उसळीही आली, परंतु अधिक काही बोलण्याऐवजी त्या मुकाट्यानं स्वयंपाकघरात जाऊन चुलीपुढे बसून रडू लागल्या. ताई, कुठं आहे बिंबा? हे रतनचे शब्द त्यांना ऐकू आले तेव्हा त्यांनी डोळे टिपून वर पाहिलं. क्षणभर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. मग त्या म्हणाल्या, तिकडे खोलीत आहे वाटतं. तिला लवकर धाडून द्या. मला घाई आहे म्हणून मी थांबले नाही असं तिला सांगा. सगळ्या जणी जमल्या म्हणावं. रतन बोलता बोलताच वळली आणि निघून गेली. ताई काही वेळ गप्प राहिल्या. मग त्या उठल्या, खोलीच्या दारात गेल्या आणि बदलल्या स्वरानं म्हणाल्या, तुला बोलवायसाठी रतन येऊन गेली. बघितलीस ना? बिंबा म्हणाली, मी फटीतून बघितली, पण तू तिला समोरून नीट बघितली असशीलच की. तिचा थाट पाहिलंच ना तू? असाच थाट करून तिची एक एक मैत्रीण येईल. जुनी लक्तर नेसून मी नाही जायची. उद्या तिला सांगेन मला घालायला कपडे नव्हते म्हणून मी आले नाही. आमची लाज घालव. गरिबांना कसली लाज? बिंबा, बस कर तोंड. पुष्कळ ऐकलं तुझं. मी सांगते म्हणून तुला जायला हवं. बिंबा एकदम ओरडली, नाही जाणार, नाही जाणार. तू कोण मला सांगणार? ते ऐकल्याबरोबर ताई पुढे झाल्या. डाव्या हातानं बिंबाला खसखन उडून त्याने तिला फडाफडा मारायला सुरुवात केली. मी कोण विचारतेस? मी कोण विचारतेस? सांगते. असे संतापाचे फुत्कार सोडल्याप्रमाणे त्या बोलत होत्या आणि बिंबाला गदागदा हलवून मारीत होत्या. बिंबा ओरडत होती, किंचाळत होती, मार मार मार, एकदम मारून टाक. गरीबाच्या घरात जन्मले आहे, ती सुटेन तरी एकदाची. शेवटी ताईंनी तिला कोपऱ्यात ढकलून दिली आणि पुन्हा स्वयंपाकघरात येऊन त्या रडत बसल्या. रतनकडून पुन्हा बोलावणं आलं तेव्हा त्यांनी सांगितलं, बिंबाला ताप आलाय म्हणून मी तिला धाडीत नाही. त्यांनी बाहेरच्या खोलीचं दार लोटून घेतलं. आता अंधार पडू लागला होता म्हणून दिवा लावून बाहेरच्या खिडकीत ठेवला आणि देवाघराच्या कपाटापुढं उघड्या जमिनीवरच अंग टाकून त्याने आपल्या मनातल्या दुःखाचा आणि संतापाच्या कडांना वाट दिली. ही सारी हकीकत सांगून त्या आता काकांना म्हणाल्या, माझ्या हातून जे होऊ नये ते घडलं. आपण मला क्षमा केली पाहिजे. ताईंचं सारं बोलणं ऐकून काकांची मोठी चमत्कारिक मनस्थिती झाली. त्या क्षणी त्यांच्या मनाला नक्की काय वाटत होतं ते त्यांनाच कळत नव्हतं. त्यांनी फक्त एक मोठा उसासा टाकला आणि म्हटलं, जाऊ दे, तुम्ही आपल्या मनाला उगीच त्रास करून घेऊ नका. संसार म्हणजे असंच सुखदुःखाचं विचित्र मिश्रण आहे. एवढं बोलून ते गप्प झाले. ताई देखील गप्प राहिल्या. काही वेळानं दत्तगुरु दत्तगुरु असं नामस्मरण करून काका उठले व म्हणाले, बिंबा खोलीत आहे ना? ताईंच्या उत्तरासाठी ते थांबले नाहीत. थोड्या वेळाने ते खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले, अगदी गाढ झोप लागली आहे तिला. ते मोरीकडे गेले आणि हातपाय धुवू लागले. ताई उठल्या आणि त्यांचा पाठ ठेवून ताट मांडू लागल्या. पण देवापुढे आसनावर बसून काका म्हणाले, माझं पान नंतर मांडा. आधी तुम्ही जरा इकडे या पाहू. ताई त्यांच्या पुढे आल्या आणि उभ्या राहिल्या. ते म्हणाले, बसा बसा इथं, बसा इथं माझ्या पुढं. ताई बसल्या. काका म्हणाले, हे बघा, संसारात असं चालायचंच. गरिबाच्या संसारात तर हे व्हायचंच. परंतु दुःखात मन बुडू देता कामा नये. देवाजवळ आपण काय मागतो? सुख नव्हे, पैसा नव्हे, कारण या गोष्टींनी माणसाचा उद्धार होत नाही. आपलं मागणं वेगळंच असायला हवं.
नेहमी कीर्तनाच्या शेवटी कोणत्या अभंगाचा गजर करतो आम्ही माहीत आहे ना तुम्हाला? तुम्ही आणि मी मिळून तो अभंग म्हणूया, चांगल्या मोठ्या आवाजात म्हणू. देवापुढच्या एका तांब्याच्या ताम्हणात ठेवलेली फुलं ओंजळीत अलगद घेऊन ती काकाने पंचायतनावर ठेवली. जोडलेले हात कपाळाला टेकून ते क्षणभर स्तब्ध राहिले. मग त्याने ताईकडे पाहून नजरेची खून केली. पती पत्नी दोघं मिळून म्हणू लागली, हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा, विसरन व्हावा तुझा विसरन व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गोडी, माझी सर्व गोडी हेची माझी सर्व गोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा, संत संग देगा सदा. त्या अभंगाच्या स्वराने खोलीतलं 2 घटकापूर्वीचं मालिन्य, मनस्ताप, दुःख सारं सारं काही निपटून निघालं आणि समाधानाचा सुगंध दरवळल्यासारखा झाला. दिव्यांच्या झगझगीत प्रकाशानं उजळून निघाल्या त्या लांब रुंद प्रशस्त पेशवेकालीन बांधणीच्या दिवाणखान्यात केशवबुवांचं कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी करून दाटीनं बसलेले सारे लोक मंत्रमुग्ध झाल्यासारखे निश्चल राहिले होते. डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पुसण्यासाठी देखील त्यांच्या हातांची हालचाल होत नव्हती. जणू जीवाचे कान करून ते ऐकत होते. बुवांची वाणी गोड, खणखणीत आणि भावनापूर्ण, आणि त्यातून द्रौपदी वस्त्रहरणासारखं आख्यान त्यांनी लावलेलं. भर राजसभेत धृतराष्ट्राच्या सिंहासनापुढे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वीर पुरुष आणि ज्ञानी वृद्ध यांच्या समक्ष दुःशासनानं द्रौपदीच्या निरीला हात घातला. त्या प्रसंगाचं वर्णन बुवांच्या वाणीतून जेव्हा बाहेर पडू लागलं तेव्हा साऱ्या लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मुक्तेश्वर, मोरोपंत अशा कवीने आपापल्या काव्यातून जेव्हा हा प्रसंग रंगविला तेव्हा त्यांनी जणू सारी काव्यशक्ती आणि प्रतिभा पणाला लावली होती. त्या महाकवींची ती प्रासादिक हृदयस्पर्शी वर्णन म्हणजे मराठी सारस्वताच्या अखंड तेजाने तळपणारे अलंकारच. कुणाच्याही तोंडून ती अक्षर मौक्तिकं बाहेर पडली तरी त्याचा परिणाम हमखास होण्यासारखा. मग त्यातला एक एक वेचा योग्य संदर्भात म्हणून दाखवून त्याची फोड केशवबुवा करू लागल्यावर सभेत साऱ्या पुरुषांची आणि स्त्रियांची अंतकरणं हल्ली नसल्यासच नवलते काय. त्या प्रशस्त सभागृहाच्या वातावरणात करुण रस काठोखाट भरून वाहू लागला. बुवांच्या तोंडचं एक एक वाक्य बाहेर पडलं की त्या करुण रसाची आणखी एक एक लाट श्रोत्यांच्या अंतकरणापर्यंत पोचत होती. मोरोपंत काय म्हणतात? पंतांची आर्या म्हटली की खणखण वाजणारी सुवर्ण मुद्राच महाराज. परंतु त्यातल्या त्यात पंतांच्या प्रतिभेचा एखाद्या वेळेस असा अलौकिक विकास होतो की तो विलास चालू असताना बाहेर पडणारी एक एक आर्या म्हणजे सुवर्ण मुद्राणी नव्हे तर हिरे मानकाने ती तोलावी. अशा मोलाची ही आर्या आहे महाराज. सभेत अगदी पुढे बसल्या त्या जाणत्या वयस्क श्रोत्यांकडे बुवाने नजर फेकली. त्याने कौतुकानं आणि आदरानं माना डोलावल्या. कमरेला असलं रेशीम काठी उपरणं बुवानी चाचपलं. थोडी पावलं मागं टाकली, पुन्हा पुढे टाकली. ज्या हातात चिपळ्या धरल्या तो डावा हात जरा उंच केला आणि ते पुढे बोलू लागले. मयूर पंडित म्हणतात, तो आमची दाशी झालीस असा दर्पयुक्त उद्गार काढून मदोन्मत्त दुःशासनानं जेव्हा द्रौपदीचं वस्त्र धरलं तेव्हा पदर ढळल्यामुळे उघड्या पडल्या सती द्रौपदीच्या अंगाकडे बघायला नको म्हणून सूर्यानं देखील डोळे झाकले. अष्टदिशाने काळोखाचा बुरखा तोंडावरून घेतला. राजसभेतल्या भीष्म द्रोणादिकांनी माना खाली घातल्या असल्या तर नवलते काय. हृदयाची कालवा कालव करणारा महाभारतातील कोणता प्रसंग असेल तर तो हा आहे महाराज. केशवबुवांच्या वाणीचा सास्कल्लित प्रवाह होता आणि एखाद्या धारदार भोवऱ्यात सापडल्याप्रमाणे साऱ्या श्रोत्यांची अंतकरणं हेलावत होती. हजारो वर्षांपूर्वी घडला तो रोमांचकारी करुण प्रसंग आपण प्रत्यक्ष बघत आहोत असा स्पष्ट अनुभव आल्यामुळे सारे श्रोते खाली माना घालून आसवं गाळीत होते. बुवांच्या वाणीचा झोत सुरूच होता. भीष्म द्रोणांना उद्देशून द्रौपदीनं प्रश्न केला,
ज्येष्ठांनो, ही माझी विटंबना आपणास मान्य आहे काय? परंतु भीष्माचार्य काय उत्तर देणार? द्रोणाचार्य तरी काय सांगणार? अर्थस्य पुरुषो दासः. मोरोपंत म्हणतात, सिंहासन आंधळं झालेलं, द्यूतात ठरलेले एकाहून एक 5 पराक्रमी पती नुसती शस्त्रच नव्हे तर ती धारण करणारे हातही गळाल्याप्रमाणे दिन गुलाम बनलेले. आम्ही अर्थाचे म्हणजे द्रव्याचे चाकर आहोत अशी कबुली देऊन भीष्म द्रोण मुके बनलेले आणि दृष्ट दुःशासनाचा हात तर वस्त्राशी भिडलेला. अशा संकटात सापडल्या द्रुपद कन्येनं कुणाशी मदत मागावी? माझ्या अब्रूचं रक्षण कर रे बाबा म्हणून कुणाला हाक घालावी? बुवा क्षणमात्र थांबले. पुरुषांच्या सभेतून दीर्घ निश्वास आणि स्त्रियांच्या सभेतून हुंदके बाहेर पडले त्याने ऐकले. आणखीच अवसान चढल्याप्रमाणे मागं पुढे पाऊल टाकीत सभोवार नजर फेकून उजवा हात उंचावून बुवानी मोरोपंतांच्या आणखी 2 आर्या म्हणून दाखवल्या व ते म्हणाले, कवी म्हणतो, संकटानं घेरलेल्या द्रौपदीनं कुणाला हाक मारायची हे काय विचारता महाराज? भक्ताच्या हाकेसरशी धावून जाणं हेच ज्याचं ब्रीद, तो श्रीकृष्ण तर तिचा भाऊ, तिचा हक्काचा सखा, त्याला तिनं हाक मारली. परंतु तशी हाक मारताना तिनं कृष्णाला भाऊराया म्हटलं नाही. पंतांची शब्द योजना कशी चातुर्याची आहे बघा. त्यांनी द्रौपदीच्या तोंडात प्रभूजी अशी हाक घातली आहे आणि आणि एवढी पांडवांची पट्टराणी, परंतु दैवाला ती काय म्हणते? तुमच्या पायांची मी एक लहानशी बटीक आहे देवा. त्रैलोक्याची साम्राज्ञी होण्याची जी योग्यता तिनं स्वतःचं वर्णन पायांची लहानशी बटीक अशा शब्दांनी केलेलं ऐकून कुणाच्या हृदयाला घरं पडणार नाहीत. सज्जनांचं व दुर्बळांचं दृष्टांच्या हातून रक्षण करण्यास सदैव सिद्ध असणारा प्रभू आपल्या सहाय्यास येईल या अढळ श्रद्धेनं द्रौपदीनं डोळे मिटले आणि ती स्तवन करू लागली. बुवा एकदम थांबले. त्यांची वाणी स्तब्ध झाली. त्यांच्या मागं उभी राहिलेली बिंबा पेटीच्या सुरात आणि पखवाजाच्या तालात द्रौपदीचा धावा म्हणू लागली. धाव धाव यदुनंदना, करी झडकरी रक्षणा, खलकर्पाश निंबारणा, ए चक्रपाणी दयाघना. केशव बुवाने आपल्या प्रासादिक वाणीच्या आवेशानं आधीच सर्व श्रोत्यांची अंतःकरण करून रसात बुडवून टाकली होती. त्यातच बिंबाच्या गोड कंठातून द्रौपदीच्या धाव्याचे आर्त स्वर जेव्हा बाहेर पडू लागले तेव्हा मनात उचमळलेल्या भावनांनी सारे श्रोते अगदी गुदमरून गेले. गाण्यातला एक एक चरण ऐकता ऐकता त्यांच्या अंतःकरणाची कालवा कालव झाली. बुवानी रचलं ते गाणं प्रासादिक होतं आणि त्यातला एक एक शब्द आळवून मोठ्या भावपूर्ण ढंगानं बिंबा म्हणत होती. त्यामुळे सभेतल्या सर्व स्त्री पुरुषांना भास झाला की जणू प्रत्यक्ष द्रौपदीच्या तोंडचा धावा आपण ऐकत आहोत. केशवबुवांचं कीर्तन म्हटलं की ते सरस वठायचंच हे कीर्तनाला आलेल्या सर्व लोकांना माहीत होतं. परंतु आजचं कीर्तन आटोपल्यावर घरोघर परतणाऱ्या लोकांना एकमेकात म्हटल्याखेरीज राहावे ना की बुवाने आज अगदी कमाल केली. आणि या उद्गाराबरोबरच दुसरा उद्गार लोकांच्या तोंडून निघत होता तो बिंबाबद्दलचा. किती सुंदर गाते हो बुवांची मुलगी, कल्पनाच नव्हती. खरं म्हणजे बुवांना देखील कल्पना नव्हती. बिंबानं कीर्तनाच्या वेळी साथीसाठी मागं उभं राहावं ही कल्पना केशवबुवांची नव्हतीच. नेहमी त्यांची साथ करणारा विठोबा गुरव याची ती कल्पना. त्यानं जेव्हा ती बुवांजवळ प्रथम बोलून दाखवली होती तेव्हा ते म्हणाले होते, अरे अवघी 13 वर्षाची ती पोर, भर कीर्तनात साथीला कसली उभी करतोस तिला? घाबरून जाईल आणि कीर्तनाचा बेरंग मात्र करेल. विठोबा म्हणाला होता, तिला तयार करायची परवानगी आपण मला द्या आणि मग बघा. केशवबुवा हसून म्हणाले होते, अरे तुझ्या मेळ्यातली पदं म्हणणं निराळं आणि कीर्तनाच्या आख्यानातली पदं रंग भरून म्हणणं निराळं. भलत्या भरला नको घालूच बिंबाला. पण विठोबानं आपला आग्रह सोडला नव्हता. बुवाने अखेर त्याला म्हटलं होतं, बरं कर तुला काय वाटेल ते, पण एक लक्षात ठेव, कीर्तन म्हणजे काही गणपतीचा मेळा नव्हे. विठोबानं हसत म्हटलं होतं, एवढंच काय,
आणखी देखील एक गोष्ट माझ्या लक्षात आहे. आपण ती आपल्या तोंडानं सांगणार नाही, पण मला ती पूर्ण माहीत आहे. आपल्या मागं 8 वर्षे उभा राहतोय मी. कोणती गोष्ट? असं केशवबुवांनी विचारलं नाही, परंतु त्यांच्या नजरेत तो प्रश्न होता. विठोबा म्हणाला, केशवबुवांचं कीर्तन म्हणजे कुणा साध्या हरिदासाची कथा नाही. बरं बरं, बुवा हसले. मतलब साधण्यासाठी जिभेला साखर लावण्याची विद्या तुला पुरी अवगत आहे. निजकार्य साधण्यास्तव मंजुळ बोले नको न तागुरव. असं मोरोपंतांनी तुला प्रशस्तीपत्र दिलेलंच आहे. डोक्यावरची शेंडी डाव्या हातानं उचलून उजव्या हातानं झटकीत बिंबाचे काका खदखदून हसले. आपल्याला हवी ती परवानगी मिळाली म्हणून विठोबा खुश झाला. आत दुर्गाताईंना मदत करण्यात गुंतलेल्या बिंबाला त्याने हाक मारली आणि हातातलं भांडं तसंच धरून ती दारातून डोकावली. तेव्हा तो तिला म्हणाला, बिंबाताई, परवानगी तर मिळाली. आता तुम्ही आणि मी पुढच्या कामाला लागायचं बरं का. एक प्रकारे पैजेचा विडा उचलला मी. एवढ्यात दुर्गाताई दाराच्या चौकटीत आल्या आणि हसून विठोबाला म्हणाल्या, तोंड रंगवून घेऊ नकोस म्हणजे झालं. विठोबानं हात जोडले व म्हटलं, आपला आशीर्वाद असल्यावर तोंड काय रंगतंय. दुसऱ्या दिवसापासून विठोबानं बिंबाला बुवांच्या द्रौपदी वस्त्रहरणातील पद शिकवायला प्रारंभ केला होता. विठोबा गुरव म्हणजे एक मोठी नमुनेदार व्यक्ती होती. कोणत्या गावाच्या कोणत्या देवळाचा गुरवपणा त्याच्या वाडवडिलांनी केला होता कुणास ठाऊक, परंतु विठोबानं तो केला नव्हता एवढं खरं. त्याचं कुटुंब शहरात केव्हा राहावयास आलं तेही निश्चित सांगता येणार नाही. त्याच्या लहानपणी त्याचा बाप वारला. पत्रावळी, दोंड लावण्याचं आणि विकण्याचं दुकान त्याची विधवा आई चालवीत असे. त्या दुकानावर विठोबा बसू लागला. वयाच्या सुमारे 15व्या वर्षापर्यंत या पत्रावळींच्या दुकानाची सेवा त्यानं एकनिष्ठपणे केली. परंतु मग त्याच्या उद्योगी आणि महत्त्वाकांक्षी स्वभावानं दुसरा उद्योग हेरला. त्यावेळेस पांडोबा गुरुवाचं पखवाज बांधण्याचं प्रसिद्ध दुकान होतं. त्या दुकानात प्रथम केर काढणारा हरकाम्या पोऱ्या म्हणून विठोबा जाऊ लागला. विठोबाची आई तक्रार करी, सहारा वेळ तू पांडोबाकडे खपतोस, तो तुझ्या हातावर ठेवतो फक्त 3 रुपये. घरच्या पत्रावळीच्या दुकानाकडं तुझं लक्ष नाही. मी आता थकत चालले, दुकान सांभाळ. कातड्याच्या तुकड्यांचा केर काढायची काय हौस तुला. परंतु विठोबा तिच्या या गाण्याला काही उत्तरच देत नसे. मनातल्या मनात त्यानं ठरवलं होतं की पत्रावळीचं दुकान केव्हा तरी अजिबात काढून टाकायचं. पखवाज बांधण्याची कला हस्तगत करायची आणि कुठून तरी भांडवल आणून लहानसं का होईना स्वतःचं दुकान काढायचं, अशी प्रतिज्ञा त्यानं मनातल्या मनात केली होती. या साऱ्या गोष्टी घडायला वेळ लागेल हे त्याला माहीत होतं, परंतु त्याला घाई नव्हती. स्वतःच्या विचाराची दिशा बिनचूक आहे याची खात्री असली की विठोबासारखा महत्त्वाकांक्षी मनुष्य हवं तितकं थांबायला तयार असतो. पांडोबा गुरुवाला पोरबाळ नव्हतं ही गोष्ट विठोबाच्या थोडीशी पथ्यावर पडली. केवळ दुकानाचंच काम नव्हतं तर पांडोबाचं पडेल ते काम त्यानं हौसेनं करावं. गांजाची चिलीम भरून द्यावी, कपडे धुवावेत, पांडोबाचे पाय देखील चेपावेत. हळूहळू तो पांडोबाच्या अंतरंगात शिरला. दर पौर्णिमेला विठोबाच्या हातावर 3 रुपये ठेवताना तो म्हणे, तुला कसले रे पैसे द्यायचे. तुला मी भाडोत्री नोकर समजत नाही, घरच्यासारखाच आहेस तू मला. विठोबाला प्रथम वाटलं 3 रुपयांचा तणाखा देखील बंद करण्याची ही प्रस्तावना असावी, परंतु तो बंद झाला तरी राहण्याचा त्यानं निश्चय केला होता. कारण पखवाज बांधण्याची विद्या पांडोबाकडून त्याला थोडी थोडी मिळू लागली होती. अवधी लोटला आणि पांडोबा हळूहळू म्हणू लागला, मी निपुत्रिक मरणार, माझ्या घरात काही धंदा राहणार नाही, तुलाच करतो तयार. तयार व्हावयास विठोबा टापलेलाच होता. वयाच्या 20व्या वर्षी पखवाज बांधण्याचं सारं कसब त्याला ठाऊक झालं. पखवाजाची पुडी तयार करण्यात आणि उजव्या डाव्या तोंडाचा सुंदर मेळ साधण्यात तो अगदी तरबेज झाला. पांडोबाकडून हत्यार विकत घेताना गिराईक म्हणे,
खास तुमच्या हातचं भांडं पाहिजे. पांडोबा म्हणे, वाजवून खात्री करून घ्या आणि मग माझे पैसे आणून द्या. माझ्या हातचंच आहे. गिराईक हत्यार उचलीत असे आणि काही दिवसांनी हमखास येऊन सांगत असे, फार सुंदर साज केलात पांडोबा. दुकानाच्या दर्शनी छोट्या खोलीतल्या मळकट गादीवर बसला पांडोबा मोठा दरम भरून चिलीम दूर करी आणि ठसकत ठसकत, या दुकानाचा साज म्हणजे सोन्याची नंबरी चीप आहे असं म्हणताना मनातल्या मनात हसत असे. कारण आत्ताशा तो एक देखील पखवास तयार करीत नसे. आतल्या अंधाऱ्या खोलीत रात्रंदिवस काम करणाऱ्या विठोबाच्या हातानेच दुकानाच्या साऱ्या पकवाजांची घडण होत असे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.